पृथ्वी, पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे कोकण, जणू देवभूमी. कोकणातील पारंपरिक मूर्तिकार ह्या मालिकेत मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. चला तर भेट देऊयात देवाला देवपण देणाऱ्या कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना. मातीला आकार देत आपल्यासाठी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशांची मूर्ती घडवणारे मालवणमधील कांदळ गावातील मूर्तिकार निळकंठ मेस्त्री यांना. तर आता आपण कांदळगावमधील अजून एका जुन्या म्हणजे जी इथे एक शाळा आहे, गणपती शाळा आहे. ही पण शाळा फार पूर्वीपासूनच इथे वास्तव्यास आहे. ह्या शाळेत सुद्धा जवळजवळ 50-60 गणपतींचं मूर्तिकाम केलं जातं. तर अशा या शाळेत आपण आलेलो आहोत आणि ह्या शाळेचे इथे जे आहेत निळकंठ काका आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू पण इथे आहेत, मदन दादा इथे आहेत. तर आपण त्यांच्या शाळेबद्दल जी माहिती आहे किंवा ते या क्षेत्रामध्ये कसे आले, त्यांचं कधीपासून ही कला त्यांच्याकडे आहे, तर ह्या सर्व गोष्टींची आपण आता माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काका नमस्कार. लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या या गणपती कार्यशाळेबद्दल? नमस्कार. निळकंठ दत्ताराम मेस्त्री हा माझा भाऊ मदन दत्ताराम मेस्त्री. हे आम्ही 5 भाऊ आहे. हे आम्ही गणपती शाळा गणपतीला सुरुवात करतो. सुरुवात करू त्या आधी आमची काही धार्मिक कार्य नारळ ठेवणे देवाला, ब्राह्मण म्हणजे वाढणे. त्या ब्राह्मण वाढून झालं का नारळ ठेवतो आपल्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला. आणि मग संध्याकाळी आपण ही मूर्तीला बनवायला सुरुवात करतो. मूर्ती बनवायला घेतो आणि ती मूर्ती त्या दिवशी बनवून होईल. रात्री 12 वाजणे 1 वाजणे किती वाजणे, पण त्या दिवशी मूर्ती बनवला पाहिजे. अशी आम्ही पूर्वीपासून ही मूर्ती करतो. आमचे आजोबा करीत, वडील करीत. आता ही 3री पिढी आमची. आणि आम्ही सर्व भाऊ मिळून ही शाळा चालू ठेवली आहे. पूर्वीची शाळा आहे ना, ही काय शाळा काय आम्ही बंद करीत नाही. बरोबर. ती शाळा चालू जावकत होई, चालू हो होई. आणि आमच्या पाठीस आता पुतणे आहेत, ते गणपती करतात. तर काका सर्वसाधारणपणे आपल्या या शाळेमध्ये किती मूर्त्या बनवल्या जातात? मूर्ती पहिले बऱ्याच होत्या. आमच्या वडिलांनी आता एकटं होते त्या टायमाला, त्या टायमामध्ये ते 50-60 केले. आतासुद्धा आम्ही ते 50-60 मूर्त्या करतो. पूर्वी 200-250 मूर्त्या होत्या, त्याला जमत नव्हते. भाऊ होते, ते भाऊ मोबाईलला गेले. आता मी ते वडील काय करीत की मूर्त्या बनवल्या पाहिजे ना, मग कोणी कामदार घेऊन मूर्त्या बनवायचे. मग ते वडिलांनी बरीच वर्ष मूर्त्या बनवली. आता ते आम्ही 50-60 मूर्त्या बनवतो. एकंदरीत आपल्या कार्यशाळेत ही गणपतीची जी शाळा आहे, ह्या शाळेमध्ये गणपतीची सुरुवात जी केली जाते, जिची सुरुवात मातीपासून होते. हो. तर ते माती मळणं वगैरे म्हणजे एकंदरीत त्या गोष्टीबद्दल आम्हाला काय सांगू शकाल तुम्ही? त्या गोष्टीबद्दल पहिली माती मळतो आम्ही स्वतः माती मळणार. ती माती पायाने मळतो. पायाने मळून झाली का त्या मातीवरती शिगा मारायचा. शिगा म्हणजे शिग्याने पुन्हा खापा घालायची. खापाला धोंडा असला, दगड असला तर तो तुटतो त्या शिग्याने. आणि तो पुन्हा ती माती परतायची, हाताने काढायची. काढून झाली का पुन्हा ती पायाने मळायची. तर ती माती 4 ते 5 वेळा मळून घ्यावी लागते. झाली का ती काढतो आणि मग ते गणपती रुपाला घेतो. सुरुवात करताना साच्यामधून एका वेळी म्हणजे ज्यावेळी तुम्ही साचा भरणे वगैरे जेव्हा सुरुवात होते, मग त्यावेळी एका वेळी तुम्ही किती साच्यातून गणपती काढता? एका वेळी आम्ही साच्यामधून गणपती 4 ते 5 काढतो. 4 ते 5 गणपती काढून झाल्याच्या नंतर मग त्यांना जसं आता तुम्ही फिनिशिंग करायला बसला आहात, मग त्या फिनिशिंग कामाला सुरुवात होते. मग फिनिशिंग करताना प्रामुख्याने कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला फिनिशिंग कराव्या लागतात? डोळे, सोंड, दागिने, हे सर्वच गणपती आहे ना. साच्यातून का पूर्ण निघतो गणपती, पण ते सफाई करायला पाहिजे, दागिने करायला पाहिजे, गणपती सजवला पाहिजे. साच्यावरून का गट येतो काढून साच्यावरून. आणि बाकीची जी कला आता ती हाताने करू लागते. अर्क लावणे, डिझायनिंग करणे गणपतीला. हे गणपती ज्या टायमात डिझायनिंग करतो गणपतीला, तेव्हाच गणपती शोभा येते. आता गणपती शोभा येत नाही. बरोबर आहे काका. आणि मूर्तिकाम करताना असं कोणतं काम आहे ज्यावरती जास्त बारकाईने काम करावं लागतं? ज्या मूर्ती आहे
त्या मूर्तीवर दागिने आहेत ना, दागिने डोळे आहेत त्या बारकाईने काम करू लागता. हां, कसा ही मूर्ती हे भुवया आहेत, कान आहेत, जे गणपतीचा पुढचा भाग आहे तो व्यवस्थित करायला पाहिजे. आणि ते गणपती केला झाला नाही, 4 लोक बघणार हा गणपती कसा दिसतो काय असतो, तर आपणच त्या पेंटरने बघत असता, नंतर बाकीचे बघतात. आणि ती मूर्ती केल्यानंतर 4 लोक म्हणतात की हा मूर्ती बरी आहे. आपल्या केलेला आपण वा म्हणता नाही, दुसऱ्याने वा म्हणायला पाहिजे. साहजिकच आहे काका, कारण का एखाद्याची कला ही त्याच्या समोर ज्याने जी ठेवलेली आहे त्या कलेतूनच ती ओळखली जाते. मग त्याचप्रमाणे तुम्ही जशी मूर्ती घडवणार त्याच वेळी तुमचं नाव सर्वत्र ठिकाणी येणार. बरोबरच आहे काका. आणि कुटुंबातून अजून आपल्याला कोण कोण ह्या तुमच्या कार्यशाळेत मदत करत असतात? भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत. 5 भाऊपैकी यंदा आमचा एक एकचा भाऊ झाला. ते 4 भाऊ आहेत, पुतणे आहेत. ते असं आहे गणपती करायला येतात ते. आणि कुटुंबाशिवाय जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची कामगारांची जर गरज भासलीच तर म्हणजे कशा प्रकारे गरज भासू शकते तुम्हाला? आता आमचं कुटुंब आहे ना, ते कुटुंबाला मदत करते. मग त्याच्यामुळे तुम्हाला इतर कामगारांची आवश्यकता भासत नाही. आणि वाटलं आम्हाला मुंबईला भाऊ आहेत, वाटलं त्यांना गरज वाटली तेव्हा जरा या 4 दिवस या गणपती रंगवायला पेंटिंग करायचे आहेत, मग ते केव्हा येतात. मग आता सध्या इथे आपलं मूर्तिकाम चालू आहे, त्यामुळे फक्त कुटुंबातले काही व्यक्ती इथे काम करत आहेत. पण ज्यावेळी आता गणेशोत्सव जसं जवळ येत राहणार तसं आपल्या मूर्तींची लगबग जास्त सुरू होणार मूर्तिकामांची. मग सर्व भाव असणार इथे, मग त्यावेळी सर्व. आणि एकंदरीत रंगकामाला कशी सुरुवात होते? रंगकामाला ज्या टाइम सुरुवात होते ना, ज्या टाइम संकष्टी येते त्या टायमाला रंगकाम गणपतीला चढवलाच पाहिजे रंग. आणि गोकुळाची डोळे उघडायची आधी गणपतीची डोळे उघडायची इथून सुरुवात. ह्या गोकुळाष्टमीबद्दल थोडक्यात काय सांगाल? कारण का आपल्याकडे गणपतीपूर्वी गोकुळाष्टमी आणि नागपंचमी हे 2 मोठे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. मग त्याही गोकुळाष्टमीसाठी श्रीकृष्णांची मूर्ती आपल्याकडे बनवली जाते का? हो जाते. अशा श्रीकृष्णाच्या किती मूर्ती आपल्याकडे बनवल्या जातात? श्रीकृष्णाच्या मूर्त्या म्हणजे 10 मूर्त्या आहेत. यंदा 10 मूर्त्या बनवल्या. पहिले 2 होत्या मूर्त्या, 2वरून 3 झाले, 4 झाले. आता यंदा 2 वाढले, 8 होते, 2 वाढले. मग ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या श्रीकृष्णाच्या तुम्ही हाती बनवता की त्यांच्यासाठी पण साचा आहेत? त्याच्यासाठी साचा असतो, हाती बनवतो आम्ही. हाती एक 2च बनवतो, बाकी साचा बाकी साचा आहेत. आणि हाती आहेत त्या 2 बनवतो. हो 2. सर्वसाधारण हाती मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला म्हणजे काय काय मेहनत घ्यावी लागते, म्हणजे ती कशी बनवता? हाती म्हणजे हे घालायचं, टक्का लिपायचा. टक्का लिपून झाला काय ना का ती मूर्ती हाताने घडवायची. ती मातीची मूर्ती घडवली का त्याला आकार द्यायचा. कशी बनवायची, उभी बनवायची काय बसून बनवायची का एका पायाने बनवायची, उभी राहणार, असे खूप प्रकार आहेत. मग ती हाती मूर्ती बनवताना एखादं चित्र समोर तिथे ठेवलं जातं की जसं मनात चित्र तयार होईल त्याप्रमाणे ती मूर्ती घडवतात? मनात चित्र मनात येतं ना ते त्याप्रमाणे बनवतो, त्याप्रमाणे ती मूर्ती घडत जाते. आणि मग हाती मूर्ती बनवत असताना त्या मूर्तीला सर्वसाधारण किती वेळ लागतो? तरी नाही म्हटलं हाती बनवायला 2 दिवस लागते. श्रीकृष्णाची मूर्ती 2 दिवस लागतो. हो 2 दिवस. आणि एकंदरीत तुमचं हे मूर्तिकाम चालू असताना तुमची सकाळपासून ते संध्याकाळी म्हणजे रात्री झोपेपर्यंत दिनचर्या कशी सुरू असते? सकाळी आम्ही उठल्यानंतर आंघोळ करणार. आंघोळ करून आली देवाला उदबत्ती लावणार. मग तिथून आम्ही पहिले झाडझूड करून घेणं झाल्यानंतर आंघोळीला जाणार. आंघोळी झाल्यावर देवाला वादबत्ती लावायची. वादबत्ती लावली का उदबत्ती अगदी झाली का देवाला गणपतीला तिथून सुरुवात म्हणजे रात्री 1-2-12पर्यंत. हा, मग मधल्या पिरियडमध्ये तुमचं चहा नाश्ता हे सगळं तुम्ही इथे बसल्या जागेवर, कारण का तुम्ही मूर्तिकाम हातात घेतल्याच्या नंतर ते पूर्ण करेपर्यंत तुम्हाला शांतता लाभत नाही. हो नाही. साहजिकच आहे. तुम्ही मगाशी काका सांगितलं की सर्वप्रथम जेव्हा तुम्ही गणपतींना सुरुवात करता त्यावेळी इथे ब्राह्मण भोजन केलं जातं. आणि म्हणजे शुद्धीकरण, ह्या तुमच्या जागेचं शुद्धीकरण केलं जातं. आणि नंतर ग्रामदेवतेला मग सांगणं वगैरे करून इथे गणपतीला सुरुवात करतात. तर हे शुद्धीकरण, ब्राह्मण भोजन वगैरे करून शुद्धीकरण करून घेणं हे नेमकं काय असतं? हे नेमकं काय असतं, इथे आमचं महापुरुष आहे. पूर्वी वडिलांपासून त्या आमका माहिती असं वडील करीत गेले, आम्ही करीत केला. पहिला इथे मोठं झाड होतं, कुंभिया झाड होता. ते कुंभी यंदा आम्ही काढून टाकलं.
कशाला अडचण झाली, पालाला वाढायचा ह्या करायचा. मी यंदा ते झाड काढून टाकलं, तिथे देवाची जागा तिथे ठेवली आणि ते आंब्याचं मुळं होता ते काढून टाकलं. आणि हे ब्राह्मण भोजन वाढतो कशाला की पूर्वी वाढत गेले, पूर्वी ते आम्ही आता वाढतो. आणि वडिलांनी सांगितलं की ब्राह्मण झाल्याशिवाय गणपती सुरुवात करायची नाही. आणि तुम्हाला नाही ब्राह्मण वाढवतो नसेल तर तुम्ही ते सांगणं करायचं, माका यंदा वाढवता नाही ब्राह्मण भोजन. तेव्हा जी का तुझी छायाचित्र कृपादृष्ट्या ते आम्हाला लाभू दे असं म्हणजे सांगणं. एकंदरीत ही परंपरा तुमची वाडवडिलांपासून तुमच्या चालत आलेली हो आहे हो चालू. आणि ती तुम्ही पुढे जोपासत आहात. हो हो तर काका आता गणपती सुरू झाल्याच्या नंतर मगाशी बोलल्याप्रमाणे जे 2 सण येतात त्यांचीही तुमच्याकडे मूर्त्यांची आवक असते, म्हणजे त्यावेळी त्या मूर्त्या तुमच्याकडे त्यांची मागणी असते. हो. मग त्याही मूर्ती गणपतीचा वेळ काढून त्याही मूर्ती तुम्हाला बनवायला लागतात. कुठच्या आपल्या श्रीकृष्णाची हो, मूर्ती हो. आणि हो नागपंचमीसाठी नागोबा. नागोबा बनवता येतात. जे काय आहे धार्मिक जे लागणारे जे मूर्ती आहेत हे आपले हे करतो की ते हरताळ करतो जे आहेत ते करकूत आहे. हरताळका म्हणजे काय एक प्रकार असतो? हरताळका म्हणजे ती एक ही हरताळ म्हणजे ती इतकी माहिती नाही मला. गणपतीच्या पूर्वी आदल्या दिवशी हरताळ गौरी पूजन हे म्हटलं जातं. हो ते गोड. आणि त्यासाठी काही जण बाहुले. मूर्त्या असतात, हो. त्या बैठ्या मूर्त्या असतात मूर्त्या बैठा आणि त्या सुद्धा तुमच्या इकडे हो बनवल्या हो जातात. बनवल्या जातात. एकंदरीत म्हणजे त्या मूर्त्या ज्या बनवल्या जातात त्या छोटेखानी मूर्त्या असतात हो. आणि त्यांचा पण आत्ता हल्ली साचा आलाय, नाही तर अगोदर त्या हाती बनवल्या जायच्या. आता साच्याने वेळ गावत नाही ना, वेळ भेटत वेळ नाही. गणपती किती गणपती रंगवला पाहिजे ना. इथे माझी कार्यशाळा चालू असतेवेळी माझे मित्र युवराज शिवराम कांदळकर हे आले आहेत. त्यांची जो शाळा आहे तिथे वरती कांदळकरवाडीत, त्यांची मूर्त्या आहेत, 50-60 मूर्त्या आहेत आणि ते सगळं मूर्त्या करत आहेत. आणि ते आम्ही एके वेळी ते म्हणजे मित्र आम्ही सगळं तो इकडे इकडे येतात, आम्ही सगळं तिकडे जातो, एकामेकात मदत करतो. आणि साचे असले एकामेकात साचे त्याच्याकडे साचे असले तर आम्ही आणतो आणि माझ्याकडे साचे असले तर ते नेतात. मग मित्र एकामेकात मदत करतो. काका तुम्ही म्हणालात तुम्ही साच्या एकमेकांकडून जाऊन घेऊन येता. हो. आणि तुम्ही लांबूनही म्हणजे खूप अशा दूरवर जाऊन चांगल्या मूर्तींचे असे जर साच्या जर कुठे अवेलेबल झाले हो. तर ते सुद्धा घेऊन येतात. हो. आणि आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला साच्या बघायला जायचं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? साच्या बनवायला म्हणजे आता काही लोक देतात ना मूर्त्या, सांगा काय मोबाईलमध्ये फोटो पाठवतात की मग असा गणपती पाहिजे, तसा गणपती पाहिजे, शंकर पाहिजे हातामध्ये, बाहुली पाहिजे हातामध्ये. हे मग कुठे त्या साच्या गावलं ते जाऊन बघतो आणि आणतो जाऊन. आणि नाही साच्या गावलं तर हाती लिपतो. हाती लिपायला 5 ते 6 दिवस जातात ना एका गणपतीला, हे पटकन होतात. बरोबर. आणि ह्या ज्या गणपतीसाठी जी तुमच्या शाळेत तुम्ही जी माती वापरता, आता मातीमध्ये आपल्या इकडे बरेचसे प्रकार आहेत. चिकन माती आहे, त्यानंतर शाडूची माती आहे, त्यानंतर पीओपी हा एक सुद्धा प्रकार आहे. मग आपण आपल्या कार्यशाळेत ही जी गणपतीची शाळा आहे त्याच्यामध्ये कोणती माती वापरता? आमच्या शाळेमध्ये जी माती वापरतो ती चिकन माती वापरतो. आम्ही शाडू माती वापरत नाही. ते आमका ते परवडती नाही. ही चिकन मातीत गावठी माती, ती गावठी म्हणतात आमच्या भाषेत. या गावठी माती आणि तुमच्या भाषेत चिकन माती. म्हणजे ही गावठी माती, चिकन माती आणि शाडूची माती, ह्या दोघांमध्ये असं काय फरक असतो? ही माती गावठी माती पायाने मळू लागते आणि ती माती आहे ना शाडू माती ती हाताने मळूच लागतात आणि परवडते. आणि ती एवढाच फरक आहे. हो. आणि वजनाला कोणती हलकी जड वगैरे असा काही प्रकार? शाडूची माती वजनाला हलकी असते. आणि पण तिचं आपण विसर्जन केल्याच्या नंतर ती आपल्या चिकन माती सारखीच विरघळते की तिला उशीर लागतो? नाही, ते पटकन विरघळते ना. विरघळते. आणि साहजिकच आहे दोन्ही मात्या आपल्या कोकणामध्ये वापरल्या जातात गणपती शाळांमध्ये. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे अर्थातच पीओपी हा प्रकार आपल्या कांदळगावात तरी नाहीच आहे. इतर शहरी विभागामध्ये आहे परंतु कांदळगाव मध्ये नाही आहे. तर त्याबद्दल काय सांगू शकाल? पीओपी माती इथे का वापरली जात नाही किंवा पीओपीच्या मूर्त्या इथे का वापरल्या जात नाहीत? पीओपी मूर्ती इथे वापरली जात नाही, पूर्वीपासून हल्ली इथे वापरलीच नाही. शाडू माती फक्त वापरते. गावठी माती म्हणजे चिकन माती वापरते. चिकन माती ही विरघळायला जड असते आणि शाडू माती ही पटकन विरघळते.
आणि पीओपी असते ती लवकर म्हणजे ती विरघळतच नाही शक्यतो. नाही शक्य नाही नाही. आणि त्याच्यामुळे मग ते कुठेतरी तसंच विसर्जन होऊन जातं. हो. त्यामुळे आपल्या कोकणातली जी लोक आहेत ती जास्त करून चिकन मातीची माती वापरतात. काका तुमच्याकडे सर्वसाधारण किती उंचीच्या मूर्त्या बनवल्या जातात? एक 1.5 फुटापर्यंत ते 4 फुटापर्यंत. 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंत. आणि हे सगळं तुम्ही इथे मूर्त्या बनवता? हो, बनवतो. 4 फुटापर्यंतच्या हायटेड मूर्त्या असतात त्या. आणि त्यानंतर आता इकडून जो प्रवास आहे म्हणजे इकडून तुमची शाळा आहे आणि जिथे मूर्त्या बाहेर थोडासा जो रस्ता आहे इकडून वेडीवाकडे जी वळणं आहेत तिथपर्यंत तुम्ही गणपती स्वतः नेऊन त्यांना स्वतः नेतो. त्यांना जे काही वाहन आणलेलं असेल ते त्या वाहनामध्ये त्यामध्ये तुम्ही नेऊन देता. आणि एकंदरीत तुम्ही आतापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या असणार, तर अशा सांगू शकाल की कोणत्या कोणत्या म्हणजे शंखावरती काही वेगवेगळ्या चित्रांमध्ये अशा कोणत्या कोणत्या मूर्ती तुम्ही आतापर्यंत घडवल्या? बावले गणपती, शंकर पार्वती हे सर बनवले जातात मूर्त्या. जे लोक भाविक लोक सांगतात पाठ आणला का मला ही मूर्ती पाहिजे, त्याची मूर्ती पाहिजे, शेवटी त्या बनवूच लागतात ना मूर्ती. आपल्या मूर्तींमध्ये शक्यतो गणपतीचा पाय हा पूजनासाठी उजवा म्हणून तो खाली ठेवावा लागतो. तो पहिला पाय दर्शनी दाखवावा लागतो. हे आपल्या मूर्तींचं वैशिष्ट्य आहे. आणि गणपतीची सोंड ह्या 2 गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? फार पूर्वीपासून हिंदू धर्मानुसार गणपतीचा हा पाय पूजेला उजव्या पायात लागतो. आणि डावी सोंड. आणि उजेच्या सोंडेचा गणपती असतो तो देवळामध्ये पूजला जातो. मंदिरात, घरामध्ये पूजला जात नाही पूर्वीपासून. बरोबर नक्कीच काका. सध्या आता काका तुम्ही तुमच्या समोर जी मूर्ती आहे आणि ज्या मूर्तीचं काम तुम्ही करत आहात त्या मूर्तीबद्दल थोडक्यात काय सांगाल? म्हणजे तिची जी आता बागेचे चित्र वगैरे दिसत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कोणत्या स्वरूपाची ही मूर्ती आहे? ही मूर्ती एक चौरंगावर बसली आहे मूर्ती. एक पाय असा मांडी करून बसला आहे, एक पाय असा उभ्या बसलेली मूर्ती आहे. एक हात आहे याच्या डोपरावरती आहे. एक हात आहे मोदकाचा दाखवला आहे. आणि मागचा हात दाखवला आहे आशीर्वाद दाखवला आहे. आणि हा मोठका हात आहे. ह्याच्यात परशू दाखवायचा आहे ह्या हातामध्ये. आणि जी मागची आहे ना ते गणपतीचे मूर्तीला पाठी हे अब्दाई लावले ना ते एक देवळाची अशी मूर्ती आडागाडा दाखवला आहे. आणि ते शंकर दाखवला आहे. आणि त्रिशूळ आणि इथे नागोबा आहे शंकराचे आणि मागे जय केदारनाथ असं लिहिलेलं आहे. एकंदरीत केदारनाथ मागे बॅकग्राऊंडला दाखवलेलं आहे. तर काका तुम्ही एवढी छानपैकी आपल्या गणपती शाळेबद्दल माहिती दिलात, एकंदरीत सर्व गोष्टींची माहिती आम्हाला दिलात. त्यामुळे लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून आपल्या या कार्यशाळेसाठी गणपती शाळेसाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. लोकनिदान चॅनल माहिती गणपती शाळेमध्ये तुम्ही आलात लोकनिदान चॅनलमधून त्या तुम्ही आल्याबद्दल आम्ही धन्यवाद चॅनलचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.
आमची ही विशेष मालिका देवाला देवपण देणाऱ्या मूर्तिकारांची कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढील भागात अशाच एका कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांना. तोपर्यंत लोकनिर्धार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.